नमस्कार. एक जीवनशैलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि वेळ आहे संध्याकाळची. तर मला स्वयंपाक करायचा होता. मग मी किचनमध्ये आले आणि दुपारी घासलेले सर्व भांडे पहिले रॅकला लावले. त्यानंतर चहा पाणी झाला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. सोमवार घरात सर्वांनाच उपवास असतो, त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक लवकर करायचा होता. एकीकडे वरण भाताचं कुकर लावलं आणि वालाच्या शेंगा निसून घेतल्या. कुकर झाले त्यानंतर वालाच्या शेंगा पण निसून झाल्या. मग भाजीची तयारी केली. गॅसवर कढई ठेवली. कढईत तेल टाकलं आणि त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. सोमवार असल्यामुळे आम्ही कांदा आणि लसूण खात नाही. वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या, त्या त्यात टाकल्या, परतून घेतल्या. त्यात लाल मिरची, हळद, मीठ टाकलं आणि त्यावर झाकण ठेवून त्या बाजूला ठेवल्या. एकीकडे वरण झालेलं होतं. मग काय, वरणाला फोडणी देण्यासाठी पातेल्यात तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, बारीक चिरलेला टोमॅटो टाकला, हिरवी मिरची टाकली, हळद टाकली आणि वरणाला फोडणी देऊन झाली. उकळी आली, त्यात कोथिंबीर टाकली आणि असं प्रकारे माझं वरणही झालं. नंतर पोळ्या करून घेतल्या. संध्याकाळी खूपच घाई गडबड होते, कारण मुलं कॉलेजवरनं आलेले, त्यांना भूक लागली होती आणि त्यांना उपवास सोडायचा होता. त्यानंतर आरती करून घेतली आणि विभूतीने तुळशीला दिवा लावून तुळशीची पूजा केली. आमच्या इथे जनार्दन स्वामींची स्मृती मंदिर कुटिया आहे, तर तिथे आरती चालू होती. मग काय, आम्ही आरतीला गेलो, घरात आलो आणि जेवण केलं. आजचा स्वयंपाक एकदम साधा होता. आज गोड काहीही केलेलं नव्हतं, कारण मुलांना गोड खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. जेवणं झाली आणि संध्याकाळी किचन असा क्लीन केला. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला? धन्यवाद.